तर मोदी पीएम झाल्यावर उद्धव ठाकरे एनडीए मध्ये येणार, आमदार रवी राणा यांनी हा दावा केलेला आहे। अमरावतीमध्ये नवनीत राणा 2 लाखांनी जिंकणार असा विश्वास सुद्धा राणा यांनी व्यक्त केलेला आहे। मात्र यावेळेस त्यांनी अतिशय मोठा दावा केला, मोदी पीएम झाल्यावर उद्धव ठाकरे एनडीए मध्ये येणार असल्याचं यावेळेस रवी राणा यांनी म्हटलंय। आणि मला असं वाटतं की ज्या उद्धव ठाकरेंनी इलेक्शनमध्ये टीका केली, टिप्पणी केली, ते उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान मोदीजींची शपथ झाल्यानंतर 15 दिवसामध्ये जी खिडकी मोदीजींनी उद्धव ठाकरेंसाठी उघडी ठेवलेली आहे, त्या खिडकीतून तुम्हाला आतमध्ये दिसेल हे खऱ्या अर्थानं काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। अनेक विरोधकांनी सुद्धा, महाविकास आघाडीच्या सुद्धा नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी नवनीत राणाचं काम केलं की अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणासुद्धा शिवाय पर्याय नाही हे विरोधकांना सुद्धा माहीत होतं। म्हणून 2 लाखापेक्षा जास्त लीडनी नवनीत राणा या ठिकाणी निवडून येणार आहे आणि या ठिकाणी नवनीत राणांचा विजय हा निश्चित आहे। तर रवी राणा यांच्या पाठोपाठ आता संजय शिरसाट यांनी देखील काहीसा असाच दावा केलेला आहे। एनडीए सोबत येण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या हालचाली सुरू असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर ठाकरे एनडीए सोबत आल्यास आश्चर्य वाटू नये असं वक्तव्य त्यांनी केलं। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आलंय। दुसरीकडे दीपक केसरकर यांनी सुद्धा शिरसाटांच्या विधानाला दुजोरा दिलेला आहे। तर निवडणुकीपूर्वी ठाकरेंनी मोदींसोबत संपर्क साधला होता असा दावा केसरकरांनी केला आहे। पडदा माझा हालचाली नाही, आता पडदा बाजूला गेलेला आहे, हालचाली डायरेक्ट व्हायला लागलेल्या आहेत। प्रत्येक कॉमन माणसाला सुद्धा कळतात, यांचं प्रयत्न सर्व पद्धतीने चालू आहेत। आता यांना त्या आघाडीमध्ये राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि म्हणून ते उद्या आले तर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे। 19च्या नंतर शरद पवारने दिलेला त्यांना जमाल गोटा, त्याच्यामुळे यांची झालेली वेगळी बडबड ही आता जनतेने पाहिलेली आहे। पंतप्रधान महोदयांना भेटू इच्छित होते आणि तसे निरोप ज्या लोकांकडून गेले त्या लोकांच्याकडून शेवटी ह्या बातम्या लपून राहत नाही आणि ह्याला काही प्रूफसुद्धा नसतो। मी आज सांगितलं म्हणजे प्रूफ आहे असं बिलकुल नाही, परंतु 100% त्यांनी मोदी साहेबांची भेट मागितलेली होती, भेट त्यांना मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे।